यंदा पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमी एकत्रच. आधी शिवपूजा की नागपंचमी पूजा? उपवास कधी सोडावा? पूजेचा शुभ मुहूर्त. यंदा ह्या महिन्याच्या पहिल्या सोमवारी अद्भुत योगायोग जुळून येतोय, तो म्हणजे नागपंचमीचा. 17 ऑगस्टचा दिवस यंदा शुभभक्तीसाठी मोठी पर्वणी असणार आहे. दोन्ही सण एकत्र आल्याने अनेकांच्या मनात विविध प्रश्न निर्माण झालेले आहेत. ते म्हणजे श्रावणी सोमवार आणि नागपंचमीला पूजा कधी आणि कोणत्या वेळेत करावी? आधी शिवपूजा करावी की नागपंचमीची पूजा करावी? तसेच ह्या दिवशी उपवास कधी सोडावा, याचे धार्मिक महत्त्व काय जाणून घेऊया. सोमवार, नागपंचमीचा अद्भुत योगायोग. महाराष्ट्रातील पंचांगानुसार 2026 मध्ये श्रावण महिना 13 ऑगस्टपासून सुरू होतो. यासोबतच पहिला श्रावणी सोमवार 17 ऑगस्ट 2026 रोजी आहे. विशेष म्हणजे ह्याच दिवशी नागपंचमी आहे. मराठी पंचांगात 17 ऑगस्टला श्रावण शुक्ल पंचमीला श्रावणी सोमवार, शिवपूजन आणि नागपंचमी अशी नोंद आहे. नागपंचमी तिथी आणि पूजा मुहूर्त. पंचांगानुसार ह्या वर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाची पंचमी तिथी 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4:52 सुरू होईल. ही तिथी 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राहील. उदय तिथीनुसार ह्या वर्षी नागपंचमीचा सण 17 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल. पंचांगानुसार नागपंचमी पूजा मुहूर्त हा सकाळी 5:51 ते 8:29 पर्यंत हा शुभ कालावधी दिला आहे. या दिवशी सूर्योदय सकाळी 6:20 असून पंचमी तिथी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. श्रावणी सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी पूजेचे क्रम काय असेल? पंचांगानुसार 17 ऑगस्ट 2026 रोजी श्रावण सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी असल्याने पूजेचा क्रम असा ठेवू शकता. प्रथम भगवान शिवांची पूजा. स्नान करून शिवलिंगाला जलाभिषेक करा, बेलपत्र अर्पण करा आणि ओम नमः शिवायचा जप करा. त्यानंतर नागदेवतेची पूजा. नागपंचमीच्या मुहूर्तात नागदेवतेला नमस्कार करून पूजा, नैवेद्य आणि आरती करावी. यामागे धार्मिकदृष्ट्या सुंदर समन्वय आहे. नाग हे भगवान शिवांच्या गळ्यात विराजमान असल्यामुळे शिवपूजेनंतर नागदेवतेची पूजा करण्याची परंपरा अनेक ठिकाणी आढळते. मात्र घरची कुल परंपरा आणि स्थानिक प्रथा वेगळी असेल तर तिला प्राधान्याने पाळावी. नागपंचमीची पूजा सकाळच्या शुभ मुहूर्तात पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. पूजा करण्याची उत्तम पद्धत. सकाळी स्नान करून प्रथम भगवान शिवांचा अभिषेक आणि पूजा करावी. श्रावणी सोमवारची शिवामूठ तांदूळ अर्पण करावी. त्यानंतर नागदेवतेची पूजा करावी. त्यानंतर सोमवारचे व्रत आपल्या घरच्या परंपरेनुसार संध्याकाळच्या म्हणजे शुभपूजा आरतीनंतर सोडता येईल. उपवास सोडण्याची वेळ. धार्मिक मान्यतेनुसार श्रावणी सोमवारचा उपवास संध्याकाळी शिवपूजा व आरती झाल्यानंतर उपवास सोडणे योग्य. नागपंचमीची पंचमी तिथी सायंकाळी सुमारे 5 वाजता संपेल. त्यामुळे तिथी संपताच उपवास सोडणे बंधनकारक नाही. उपवास सोडताना फलाहार किंवा घरच्या व्रत परंपरेनुसार सात्विक आहार घ्यावा. म्हणजे सकाळी नागपंचमीची पूजा करून उपवास सुरू ठेवायचा आणि संध्याकाळी शिवपूजा आरतीनंतर पारण करायचं. नागपंचमीचे धार्मिक महत्त्व. हिंदू धर्मात नागपंचमीचा सण खूप विशेष मानला जातो. हा सण सर्पदेवाला समर्पित आहे. हिंदू धर्मात नागाला दैवी स्थान आहे. भगवान शिवांच्या गळ्यातील नाग, भगवान विष्णूंच्या शेषनाग आणि श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव केल्याच्या कथा नागाचे महत्त्व अधोरेखित करतात. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी नागपूजा करणे खूप शुभ मानले जाते. धर्मग्रंथामध्ये नागपंचमीला सर्पदेवाची पूजा करण्याचा उल्लेख आहे. म्हणूनच नागपंचमीला सर्पाची विधीपूर्वक पूजा केली जाते आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी कामना केल्या जातात. श्रावणी सोमवारचे धार्मिक महत्त्व. तर हिंदू धर्मात श्रावण महिना भगवान शिवांना समर्पित मानला जातो. त्यामुळे श्रावणातील सोमवाराला विशेष धार्मिक महत्त्व आहे. ह्या दिवशी भगवान शिव, माता पार्वतीची पूजा, अभिषेक, बेलपत्र अर्पण करणे, उपवास करण्याची परंपरा आहे. श्रावणी सोमवारचे व्रत केल्याने भगवान शिवांची कृपा मिळते, मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील अडचणी दूर होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे. अविवाहित मुली चांगला जीवनसाथी मिळावा यासाठी, तर विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी हे व्रत करतात अशी परंपरा आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर